नमस्कार, मी आकाश जाधव. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या CGLच्या परीक्षेनंतर एक दुसरी मोठी परीक्षा अर्थात CHSL जी आहे तिचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना मला असं वाटतं की स्पेसिफिकली काही विद्यार्थी जे कॉमन प्रिपरेशन बँक एक्झाम्स वगैरे करतात त्यांच्यासाठी हा सेकंड हाफमध्ये ज्यावेळेला बँक एक्झामची फ्रिक्वेन्सी कमी झालेली असते त्यावेळेला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. सोबतच मोठे बदल CHSLनं हे CGLच्या धर्तीवर केले आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी पहिल्यापासून CGLची तयारी करतात त्यांच्यासाठी सेम सिलेबसवर म्हणजे त्यांच्यापासून CGL सारख्याच सिलेबसवर CHSLची परीक्षासुद्धा त्यांना देता येणार आहे. आणि जे CHSLमधले बदल झालेले आहेत एक्झाम प्रोसेसमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह काढलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पॅटर्नमध्ये CGLची परीक्षा होती बिलकुल त्याच पॅटर्नमध्ये CHSLची परीक्षा जी आहे ते त्यांनी ठेवलेली आहे. एक चांगली गोष्ट आहे. जे विद्यार्थी CGL करतात त्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन जे तर सगळ्या एक्झाम जे आहेत ते त्याच फ्लोमध्ये देता येतील. तर ह्या काही बदलांसहित आपण आजचा CGL आपला SSCच्या CHSLचा व्हिडिओ आहे तो पुढे पाहणार आहोत. पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे काही डाऊट्स असतील आपण 2 टप्प्यामध्ये घेणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशन आणि नोटिफिकेशन संबंधित जी माहिती आहे ती PDFच्या माध्यमातून सांगेल. त्याच्यानंतर तुमचे जे काही कॉमन डाऊट्स असतील ते कॉमन डाऊट जे आहेत ते मी FAQच्या माध्यमातून घेत असतो. तर FAQच्या माध्यमातून तुम्हाला माझे तुमचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स घेण्याचा प्रयत्न करतो. ते घेत असताना जस्ट अनाऊन्समेंट होती. अनाऊन्समेंट 2 आहेत. एक पहिल्यांदा आपली बँक एक्झामची ऑफलाईन बॅच औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर इथे प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू या हिशोबाने 14 डिसेंबरला स्टार्ट होते. आता मला असं वाटतं हा एक चांगला वेळ पकडला जातो आपण बँक एक्झामची किंवा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी. मुलं तयारी स्टार्ट करतात जूनमध्ये, पण मला असं वाटतं की तयारीसाठीचा योग्य वेळ हा डिसेंबर जानेवारी आहे. तेव्हा तयारी करून एक 6 महिन्यामध्ये आपली चांगली तयारी झाली की आपण तयार राहिलं पाहिजे जूनपासून येणाऱ्या वेगवेगळ्या एक्झामच्या कॅलेंडरसाठी. तर एक चांगली वेळ आहे. तर स्पेसिफिकली जे विद्यार्थी नवीन तयारी लागलेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी ह्या बॅचच्या निमित्तानं आहे. त्यांनी स्टार्ट केलं पाहिजे. जे विद्यार्थी औरंगाबादला येऊ शकतात, जे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपली ऑनलाईनची जी बॅच आहे ती सुद्धा आपण 2 जानेवारीपासून स्टार्ट करतोय बँकिंग स्टार 5.2 नावानं आपल्या प्रथम नावाच्या ॲपवर. बाकी फॅकल्टीज आणि बाकी सगळ्या गोष्टी ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो सेम आहेत. सिलेबस पॅटर्न बाकी सगळ्या गोष्टी कॉपी पेस्ट आहेत. पण आपण ठेवत असताना ऑफलाईनची बॅच वेगळी आणि ऑनलाईनची बॅच वेगळी. अर्थात ऑनलाईनची बॅच स्टुडिओमधून आणि ऑफलाईनची बॅच जी आहे ती डायरेक्टली आपल्या लेक्चर हॉलमधून होतोय. त्या पाठीमागचं कारण की लेक्चर घेत असताना दोघांवरचं कॉन्सन्ट्रेशन आहे तितकं राहावं आणि दोघांनाही त्यांची एक्सक्लुसिव्हिटी मिळावी हा त्याच्या पाठीमागचा जो आपला उद्देश आहे. आपण स्टार्ट करत बघा आपल्या आजच्या पार्टपासून. स्टार्ट करत असताना सपोज आपण ही SSC CGLची जी ते नोटीस आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक जी आहे ती तुम्हाला PDFची मी टाकलेली आहे. जो महत्त्वाचा पार्ट आहे तो पार्ट मी याच्यामध्ये थोडासा हायलाईट केलेला आहे. तर चला आपण स्टार्ट करूयात महत्त्वाच्या तारखांपासून. हे याची ॲप्लिकेशनची डेट आहे ती 6 डिसेंबरपासून ते 4 जानेवारी आहे. SSCच्या वेबसाईटवर भरोसा न ठेवता जसा तुम्ही हा व्हिडिओ बघितला तसा सोबत लगेच यूट्यूबला हाऊ टू अप्लाय किंवा ॲप्लिकेशन प्रोसेस ऑफ SSC CHSL 2022 असं टाकून एखादा यूट्यूबचा व्हिडिओ पण बघून घ्यायचा किंवा खाली हाऊ टू अप्लाय त्याने दिलेला आहे त्याचे सगळे स्क्रीनशॉट दिले आहेत ते एकदा बघून घ्यायचे. तेवढे डॉक्युमेंट तयार ठेवायचे आणि लगेच अप्लाय करायचं. शेवटच्या तारखेची वाट पाहायची नाही. तर ॲप्लिकेशनची लास्ट डेट 4 जानेवारी आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला बँक एक्झाममध्ये एखादं ॲप्लिकेशन चुकलं की पुन्हा भरता येतं. इथं तो स्कोप नाही आहे. मल्टिपल फॉर्म भरता येत नाही. पण जर काही चुकी झाली आणि तुम्हाला ती चुकी दुरुस्त करायची असेल तर ॲप्लिकेशनच्या 5-6 तारखेनंतर म्हणजे 4 जानेवारी झाली की तुम्हाला बँकेचं चलन अपडेट जे लोक ऑफलाईन पेमेंट करतात त्यांना ते झाल्याच्यानंतर 9 आणि 10 जानेवारीला तुम्हाला जर काही चेंजेस करावं वाटले फॉर्ममध्ये तर तुम्ही करू शकतात. पण फॉर्म एकदाच भरा, व्यवस्थित भरा. SSCमध्ये मल्टिपल फॉर्म भरले तर तुमचं कॅन्डिडेचर त्या एक्झामसाठी कॅन्सल होऊन जातं. एक्झाम जी असेल Tier 1ची ती Feb-March होईल जी की चांगली गोष्ट आहे. मागच्या साधारणतः 2 वर्षामध्ये एखादा जो ट्रेंड मी पाहतोय एखाद्या वेळेस बँक एक्झाम पुढे ढकलल्या जाईल पण SSCची एक्झाम ढकलल्या जात नाहीये. एखाद्या वेळेस बँक एक्झाम प्रायव्हेटच्या सेंटरला होईल. TCS सेंटरला न होता, IIN-DETAला न होता, दुसरीकडे होतात. पण SSCची एक्सक्लुसिव्ह डील आहे की आम्हाला आमच्या परीक्षा फक्त IIN-DETAलाच पाहिजेत. तर त्या हिशोबानं त्यामध्ये दिलेलं बघा हा SSC आपल्याला पहिल्यांदा सांगावं लागतं की हे काय आहे. त्यानंतर ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ही ग्रुप C पोस्टसाठी आहे. पे स्केलमध्ये काही ज्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत क्लरिकल लेवलच्या ज्यामध्ये काही पोस्ट आहेत त्या लेवल 2च्या आहेत, लेवल 4च्या आहेत, लेवल 5 पर्यंत आहेत बघा. लेवल 2, लेवल 4, लेवल 5 यांच्या पगारे तुम्हाला लगेच वेबसाईटवर पाहता येतील. पण अंदाजे एक 35-40 हजारापासून ते 50 हजारापर्यंत या इनिशियल पगारी ज्या आहेत त्या ह्या क्लरिकल पोस्टच्या आहेत. सध्याला वेकन्सी 4,500 अप्रॉक्सिमेट सांगितलेलं आहे जी आता SSCनं मागच्या CGLपासून चालू केलेली पद्धत आहे जी की खूप
स्वागतार्ह आहे की विद्यार्थ्यांना कळतच नाही की वेकन्सीज किती असतील, पण ह्याच्यामध्ये जर क्लरिकलच्या वगैरे वेकन्सीज ॲड झाल्या तर हा आकडा माझा अंदाज 8-10 हजाराच्या वरती पण जाऊ शकतो. त्याच्यामुळं पहिल्यांदा अप्लाय करा आणि अभ्यासाला लागून जा. हा वेकन्सीचा आकडा स्पेसिफिकली सध्या इलेक्शन इयर आसपास असल्यामुळं. आणि दुसरं म्हणजे पोस्टामध्ये नंबर ऑफ वेकन्सी जे आहेत त्या मागच्या काही दिवसापासून भरायच्या बाकी आहेत, तर त्याची प्रोसेस पोस्टानं एकदम वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर चालू केलेली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना एक चांगला चान्स त्या निमित्तानं मिळणार आहे. थोडंसं पुढे पुढे रिझर्वेशन ज्या पद्धतीनं असतं नेहमी पद्धतीनंच असेल. त्यानंतर कोणकोणत्या फिजिकल डिसेबिलिटीचे लोक कुठं कुठं अप्लाय करू शकतात त्याच्याबद्दलचा पार्ट त्यांनी पेज नंबर 2वर दिलेला आहे. त्याच्यानंतर एज लिमिट जी ती ॲज ऑन 1 जानेवारीच्या हिशेबानं चेक होईल, त्याच्यामुळं ती 18 ते 27 असेल. आता 1 जानेवारीच्या हिशेबानं चेक होणार असल्यामुळं ज्यांचे हे मागचे 10-11 महिने झाले त्यांना त्याचा फायदा होऊन जाईल. अर्थात 27 ऐवजी जवळपास 27 वर्ष आणि ज्यांची एज 11-12 महिने 11 महिने एक्स्ट्रा आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतील. SC/ST कॅटेगरीच्या मुलांना 5 वर्ष सूट म्हणजे 27 + 5 32. ओबीसीचे विद्यार्थ्यांना 3 वर्ष सूट म्हणजे 27 + 3 30. आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 10 वर्ष सूट म्हणजे 27 + 10 37 अशी एज लिमिट असणार आहे. तुम्ही फॉर्ममध्ये भरत असताना जी डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरचीच डेट टाकायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीचं तुमचं सर्टिफिकेट हेच तुमचं डेट ऑफ बर्थचं प्रूफ असतं. तुमच्या आधार कार्डवर किंवा बाकी कुठेही जर डेट ऑफ बर्थ असेल ते त्याचं प्रूफ मानत नाहीत. त्यामुळे 10वीचं सर्टिफिकेट नेहमीसाठी तयार ठेवायचं आहे सगळ्यांनी. नसेल तर डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर सर माझ्याकडे SC सर्टिफिकेट, ST सर्टिफिकेट, OBC सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, फिजिकली चॅलेंज सर्टिफिकेट यापैकी कोणतंही एक्स्ट्रा सर्टिफिकेट लागत असेल त्यासाठी लास्ट डेट 4 जानेवारी 2023 पर्यंत तुमचं सर्टिफिकेट म्हणजे त्यातल्या त्यात OBC आणि EWSचं 1 एप्रिल 22 ते 4 जानेवारी 23 पर्यंत पाहिजे. SC/ST कॅटेगरी सर्टिफिकेट हे अलीकडे त्यांना काही कोणती लिमिट नसते, कधीपासून पण 4 जानेवारी 2023 पर्यंत काढलेलं सर्टिफिकेट जे ते असावं लागेल. पुढे या. ज्यांना स्क्राईब पाहिजे त्यांना स्क्राईब हा 1 स्टेप बिलो चालेल. म्हणजे या परीक्षेची 1 स्टेप बिलो जो आहे द कॅन्डिडेट्स विल हॅव द डिस्क्रिप्शन ऑफ ऑप्टिंग. जर तुम्हाला वाटलं की स्वतःचा स्क्राईब ठेवायचा तोही ठेवू शकतात, किंवा तुम्हाला असं वाटलं की त्या केसमध्ये त्या SSC कडून घ्यायचं तर SSC सुद्धा तुम्हाला स्क्राईब जो तो प्रोव्हाइड करत आहे. तो 1 स्टेप बिलो असला पाहिजे. त्यामुळं तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचे 12वी किंवा ग्रॅज्युएशन चालू पाहिजे. तुमचं 12वी झालं असेल तर त्याचे 10वी किंवा 10वी झालेली पाहिजे आणि 12वी चालू पाहिजे. अशा हिशोबानं 1 स्टेप बिलो पाहिजे. त्या कॅन्डिडेटला 1/3 वेळ जो आहे 20 मिनिटाचा तासामागे एक्स्ट्रा मिळणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे त्यांनी दिलेलं आहे की त्यासाठी फक्त 12वी पास चालेल आणि त्याला पर्याय म्हणून डिप्लोमासुद्धा चालेल. ही 12वीचा निकाल 4 जानेवारी 2023 पर्यंत त्याच्या आधी कधीसुद्धा लागलेला असेल तरी चालेल. 12वीला ऑप्शन जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचे मार्क्स टाकत असताना तुमची जे काही 3 वर्षाचे ॲग्रिगेट होतात ते मार्क्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. अजून थोडंसं पुढे बघा. स्पेसिफिकली याच्याबद्दल मी थांबून सांगतो. दरवर्षी मुलं मराठी जर समजत असेल तर व्यवस्थित कान उघडे ठेवून ऐका. ते म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही याचा फॉर्म भरतात फोटो खूप व्यवस्थित लावा. फोटो लावत असताना जर तुम्ही चष्मा घालतायत तर चष्मा घालून फोटो काढू नका. कॅप घालून फोटो काढू नका. तुमचं कॅन्डिडेटचर एक्झामचं कॅन्सल होतं. हे खूप सिरियसली घ्या. द फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट शुड नॉट बी मोर दॅन 3 months ओल्ड. 3 महिन्यापेक्षा जुना नसावा. अँड डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ नोटीस ऑफ द एक्झाम द फोटोग्राफ शुड बी विदाऊट कॅप आणि स्पेक्टॅकल्स. तर या हिशोबाने सांगितलं तुम्ही साधारणतः असंच समोर पाहिलं पाहिजे. असं एकदम क्रॉसनं ह्या क्रॉसनं किंवा ह्या क्रॉसनं फोटो असेल तर ते कॅन्डिडेटचर कॅन्सल करतात. त्यानंतर पुढे दिलं त्यांनी की स्वतःच्या SSCलाच माहिती आहे की आपली वेबसाईटवर थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तेच सांगते की आमचा काही भरोसा नाही, तुम्ही लवकरात लवकर आधी अप्लाय करून टाका, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. ॲप्लिकेशन फी जी ती 100 रुपये असतात नेहमीसारखी. मुलींनो कोणत्याही कॅटेगरीची मुलगी असेल तुम्हाला ॲप्लिकेशन फी जी ती पूर्णपणे माफ आहे. SC कॅटेगरीचे मुलं, ST कॅटेगरीचे मुलं आणि फिजिकली चॅलेंज मुलं सगळ्यांना फी जी आहे ती माफ असणार आहे. आणि एनी कॅटेगरीच्या मुली. थोडंसं पुढे या. जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही चेंजेस करायचे असेल, फॉर्म भरताना चूक झाली असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका. पण 9 आणि 10 तारखेला तुम्हाला तुमच्या फॉर्ममधले चेंजेस जे ते नंतर करता येतील. अजून थोडंसं पुढे आहे. एक्झामचे सेंटर्स दिलेले आहेत. एक्झामच्या सेंटरमध्ये महाराष्ट्रातले सेंटर कोणकोणते तुम्हाला वाचून दाखवतो. महाराष्ट्रामध्ये अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे हे जे ते महाराष्ट्रातले सेंटर्स असणार आहेत. एक्झाममध्ये सध्याला
टियर 2 मध्ये बदल झालेला आहे. आधी टियर 2 ही डिस्क्रिप्टिव्ह होती, आता डिस्क्रिप्टिव्ह त्याने सीजेचं पण काढलंय आणि सीएचएसचं पण काढलंय. 2 टप्प्यामध्ये परीक्षा होईल, टियर 1 आणि टियर 2. टियर 1 ही फक्त क्वालिफाईंग असेल, जे काही फायनल सिलेक्शन होईल ते टियर 2. पुन्हा एकदा ही प्रोसेस म्हणजे सीजेला कॉपी केलेला आहे सीएचएसएलनं. त्याच्यानंतर त्यांनी दिलंय बघा त्यामध्ये एक्झाम प्री एक्झाम आधी जशी व्हायची की इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, क्वांट आणि जनरल अवेअरनेस हा पार्ट 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, अशा पद्धतीने 100 प्रश्न 200 मार्क हा एका तासाचा पेपर होईल. ज्या पद्धतीने विद्यार्थी सध्या सीजेलची परीक्षा देत आहेत, सध्या सीजेलच्या वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा चालू आहेत, त्याच्यापेक्षाही डिफिकल्टी लेवल कमी असेल. दुसरं म्हणजे याला जर ॲप्लिकेशन तुम्हाला लाखात दिसत आहेत तर त्याचं ताण घेऊ नका. जे मुलं सध्या सीजेल त्यांना विचारा की तुझ्या शिफ्टला तुझ्या हॉलमध्ये जर 100 मुलं परीक्षेला बसलेले असतील त्यापैकी किती अटेंड करत होते. अटेंडन्स महाराष्ट्रामध्ये लिटरली फॉर्म भरणारे खूप आहेत, पण 30 ते 40% लोकच अटेंड करतात. जास्त मुलं परीक्षा जी ती अटेम्प्ट करत नाहीत, जे दुर्दैव आहे आपलं. पुढे बघा टियर 1 त्यांनी दिलेलं आहे की ऑब्जेक्टिव्ह सगळेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल. परीक्षा जी ती इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन्ही भाषेमध्ये असेल. निगेटिव्ह मार्किंग प्री एक्झाम टियर 1साठी ही 1/4 25% आहे, पण दुसऱ्या परीक्षेला टियर 2ला निगेटिव्ह मार्किंग ही 1/3 असणार आहे, सेम ॲज सीजीएल. निगेटिव्ह मार्किंग त्याने दिलेली आहे. निगेटिव्ह मार्किंग असं 0.5 पकडू नका. टियर 1 म्हणलं की 25% आणि टियर 2 म्हणलं की 1/3 33.33%. या हिशोबाने टियर 2 बघा, टियर 2 मध्ये हे सेक्शन आणि मॉड्यूल काय ते व्यवस्थित सांगतोय बघा. टियर 2 एक्झाम अशी होणार आहे. टियर 2 एक्झाम होत असताना याला थोडंसं छोटं करून घेतो म्हणजे तुम्हाला पूर्ण दिसला पाहिजे. टियर 2 मध्ये 2 पार्टमध्ये सेशन 1 2.25 तासाचं आणि सेशन 2 याच्यामध्ये 15 10 25 मिनिटाचं. एकच मिनिट खाली काही नाही ना. 15 10 25 मिनिटाचं. हा 2.25 साधारणतः 3 तासाचं लगेच एक्झाम होईल. सेशन 1 मध्ये जी 2.25 तासाची एक्झाम आहे त्यामध्ये ह्या पहिल्या मॉड्यूलला त्याच्यामध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 2 आहे. त्या सेक्शन 1 मध्ये मॉड्यूल 1 मॉड्यूल 2 आणि सेक्शन 2 मध्ये मॉड्यूल 1 मॉड्यूल 2 अशा हिशोबानं 1-1 तासाचे पेपर असणार आहेत. असं जे फिजिकली चॅलेंज आहे त्यांना 20 मिनिटं एक्स्ट्रा असतील, ज्यामध्ये क्वांट 30 प्रश्न 60 मार्क, रिजनिंग 30 प्रश्न 60 मार्क, अशा पद्धतीने 60 प्रश्न आणि 180 मार्क या पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत बघा. आणि मॉड्यूल 2 मध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे 40 प्रश्न इंग्लिशचे आणि 20 प्रश्न जीएचे, ज्याची मुलांना भीती वाटते तो वाला पार्ट कमी दिलेला आहे. त्यामुळं साधारणतः 60 प्रश्न आणि 180 मार्क अशा पद्धतीने 1-1 तासाचे 2 पेपर जे ते त्यांनी दिलेले आहेत, 1 hour आणि 1 hour. आता इथून पुढे सोबत कम्प्युटरचा विषय आहे. आता प्रत्येक डिपार्टमेंटला कम्प्युटर कंपल्सरी झालेलं, त्यामुळे कम्प्युटरचा एक क्वालिफाईंग आहे. हे मार्क ते फायनल कॅल्क्युलेशनमध्ये पकडणार नाहीत. फायनल कॅल्क्युलेशनमध्ये 180 180 360 ह्या पद्धतीने होऊन जाईल. आता हा कम्प्युटरवाला पार्ट 15 मिनिटाचा आहे आणि तो क्वालिफाईंग असणार आहे. त्यात क्वालिफाईंगचे मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. बाकी ह्या सेक्शन 3 मध्ये अजून एक आता त्याच्यानंतर लगेच सेशन 2 होईल, जे तुमचं 15 मिनिटाचं 10 मिनिटाचं होईल. ज्या विद्यार्थ्यांनी डेटा एंट्री ऑपरेटरला अप्लाय केलेला आहे त्यांना स्किल टेस्ट होईल, जी की सोपी असते. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पण अप्लाय करा. जरी सध्या तुमची टायपिंगवर झाली नसेल तर कसलंही टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही सेंटरच्या एक्झामला. ते स्वतः या टेस्टमध्ये तुम्ही पास झालात म्हणजे पास झालात, त्यामुळे तुम्हाला कसलंही इकडून तिकडून आलेलं सर्टिफिकेट लागत नाही. आणि ही स्किल टेस्ट होईल. बाकी LDCसाठी टायपिंग टेस्ट होईल आणि डेटा एंट्री ऑपरेटरला स्किल टेस्ट. अशा पद्धतीनं 15 मिनिट आणि 10 मिनिट ह्या पेपर पॅटर्न मेन्सचा असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे कट ऑफ जे आहेत ते याचा वेगळा आणि याचा वेगळा असेल. पूर्ण सेक्शनचा मॅथ रिजनिंग म्हणून एक आणि इंग्लिश आणि GA म्हणून एक या पद्धतीने असणार आहे वेगळ्या वेगळ्या मॉड्यूलचं. त्याने दिलेलं आहे. टियर 2 विल बी कंडक्टेड इन 2 सेशन. सेशन 1 सेशन 2 आत्ता सांगितलं. सेशन 1 मध्ये सेक्शन 1 सेक्शन 2 आणि मॉड्यूल 1 मॉड्यूल 2 या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. सगळ्या सेक्शनमध्ये क्वालिफाय होणं, सेक्शन 1 ऑफ टियर 2 ऑल द सेक्शन, ह्या प्रत्येक सेक्शनमध्ये ह्याच्यामध्ये क्वालिफाय व्हावं लागेल, ह्याच्यामध्ये व्हावं लागेल, ह्याच्यामध्ये व्हावं लागेल, या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. चला पुढे डेटा एंट्री टेस्टबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. इंडिकेटिव्ह सिलेबस पण दिलेला आहे. डिफिकल्टी लेवल सध्या जी तुमची SSCची CGLची एक्झाम आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल कमी ही एक्झामची डिफिकल्टी लेवल असणार आहे. थोडंसं पुढे आपण आलो त्यामध्ये की लगेच टियर 2चा पण सिलेबस सोबत दिलेला आहे. टियर 2च्या सिलेबसमध्ये बघा तुम्ही
टियर 1 आणि टियर 2च्या. समजा माझा विषय क्वांट आहे, मला क्वांटबद्दल सांगायचं झालं तर क्वांटमध्ये तुमचं नंबर सिस्टम, फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन, अल्जेब्रा, जॉमेट्री, मेन्सुरेशन, ट्रिग्नोमेट्री, स्टॅट चार्ट, हा वाला पार्ट. स्टॅट चार्टमध्ये तुमचा DI वाला पार्ट जो आहे तो येऊन जातो. तर डिफिकल्टी रेटची खूप कमी असते जरी तुम्हाला हे वेगवेगळे टॉपिक दिसत असतील तरी. आणि टियर 2मध्ये विथ मॉडरेट डिफिकल्टी लेवल त्यांनी बाकी हाच पार्ट जो आहे तो त्यांनी टाकलेला आहे बघा. टियर 2मध्ये सुद्धा नंबर सिस्टम, फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन, अल्जेब्रा, जॉमेट्री, मेन्सुरेशन, ट्रिग्नोमेट्री आणि स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी, हा वाला पार्ट प्रोबॅबिलिटी त्यामध्ये ॲड केला आहे मेन्समध्ये. बाकी रिजनिंग, इंग्लिश हा सगळा सिलेबस त्यांनी व्यवस्थित त्यामध्ये मेन्शन केलेला आहे. तुम्ही जोही एक्झामला ID प्रूफ घेऊन चाललेला त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ मेन्शन असणं आवश्यक आहे असं त्यांनी दिलेलं आहे. फक्त इयर ऑफ बर्थ असेल तर ते काढतात, त्याच्यामुळं असं ID प्रूफ परीक्षेला सोबत घेऊन जा ज्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ प्रिंटेड आहे. चला पुढे. पोस्टचे प्रेफरन्स तुम्हाला आता टाकायचे नाही, टेन्शन घेऊ नका. निकाल लागायचे आधी त्यांच्या वेबसाईटवर त्याबद्दल ते सांगतील. तर सध्या तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स हा फॉर्म भरताना टाकायचे नाही, तुम्ही फक्त फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं रिझल्टच्या वेळेस आम्ही सांगून DVबद्दल तुम्हाला DVला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील ते आताच बघून घ्यायचा. जवळपास सगळ्यांकडे सगळे असतात. टियर 1मध्ये मिनिमम त्यांनी पर्सेंटेज दिले की एवढे एवढे टक्के पाहिजेत, पण त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला वरचे 1:10, 1:20 जो काही रेशो त्याच्यामधून ते प्रीपासून मेन्सपर्यंत मुलं घेतील असा माझा अंदाज त्यातला आहे. तिथून पुढे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे वरती लिहिले तेच पुन्हा पुन्हा रिपीट असतं इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये. आणि हे वेगळे वेगळे फॉर्मॅट. हे बघा, फॉर्म भरण्याच्या आधी इथपासून हाऊ टू अप्लाय जो ना ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस हे बघा, की एवढ्या गोष्टी सोबत ठेवा. लिटरली 15-20 मिनिटाच्या आजची प्रोसेस आहे हा फॉर्म भरून टाकणं. ज्याने आधी SSCच्या वेबसाईटवर अकाउंट क्रिएट केलं त्यांना तर खूप सोपं आहे, त्यांना खूप लवकर भरता येईल. तर या पद्धतीने त्यांनी दिले आहेत की हे एवढे एवढे तुम्हाला फील्ड जे आहेत ते आले पाहिजेत. बघा, जो फॉर्म भरण्याचे वेगवेगळे फील्ड आहेत त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि तो तुम्हाला त्याबद्दल गाईड करतो. त्यामुळे हे सगळे स्क्रीनशॉट जर तुम्ही बघितले एकदा तर लिटरली 10-15 मिनिटाच्या आत तुमची पूर्ण पेमेंट सहित प्रोसेस कंप्लीट होते. हा पार्ट 2. पार्ट 2मध्ये कोणकोणती माहिती भरायची, पार्ट 1मध्ये कोणकोणती भरायची. फोटो जो आहे, फोटो मी पुन्हा पुन्हा सांगतो, मुलं नीट फोटो लावत नाहीत म्हणून या फॉर्मॅटमध्ये फोटो आला पाहिजे. असा क्रॉसमध्ये नको, असा चष्मा घालून वगैरे बिलकुल नको, असाही साधा कचराही चष्मा नको. तर त्यामुळं फॉर्म भरताना काळजीपूर्वक पद्धतीने भरा, हेच मी तुम्हाला वारंवार जे ते सांगणार आहे. अजून यामध्ये काही महत्त्वाची माहिती जी ती शक्यतो खाली जे आहेत हे वेगळे वेगळे ॲनेक्शर, वेगवेगळे फॉर्म, फिजिकली चॅलेंज मुलांचे, SC/ST कॅटेगरीच्या मुलांचे कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे हे दिलेलं आहे. होपफुली तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट तुमचे तयार ठेवले आहेत. पण याच्यामध्ये असं डोमेसाईल म्हणा किंवा हे म्हणा काही बाकी कोणत्या गोष्टी लागत नाहीत. याच्यामध्ये तुमचे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही व्यवस्थित ठेवले तर तेवढे सफिशियंट आहेत. एखाद दुसरी पोस्ट आहे यामध्ये जसं की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये त्याच्यासाठी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होते, बाकीच्या पोस्टसाठी वेगळी फिजिकल स्टँडर्डची जी टेस्ट आहे ती कसलीही होणार नाही. तर अशा पद्धतीनं आपलं हे आजचं जे आहे ते नोटिफिकेशन आहे. आपण थोडंसं पुढे येऊयात आणि ह्या नोटिफिकेशनच्या एक पाऊल पुढे जाऊन हा पुढचा टप्पा बघूयात की आपल्याला काय काय सांगायचं आहे. पहिल्यांदा, इतर कोणत्या परीक्षांसोबत सामायिक अभ्यासक्रम आहे. बँक आणि SSCमध्ये जवळपास मी असं म्हणेल 70 ते 80% सिलेबस सारखा आहे. निश्चित 20-30% सिलेबस जो तो वेगळा आहे. तर जवळपास बँक एक्झामसोबत मॅचिंगमध्ये 70% सिलेबस तुम्हाला सापडेल. दुसरं, आधी CGLला अर्ज केला असेल तर त्याचा फायदा होईल का? 101% त्याचा फायदा होईल, कारण की CHSLनं सुद्धा CGLच्याच धर्तीवर आपल्या सिलेबसमध्ये टियर 2मध्ये बदल जो तो केलेला आहे. परीक्षेची डिफिकल्टी लेवल सध्या मुलं CGLची परीक्षा देतात ते म्हणतात बऱ्यापैकी सोपा पेपर आहे सध्याला CGLचा, तर CHSL तर त्याच्यापेक्षा सोपा असेल, कारण की CGL हा ग्रॅज्युएट बेस आहे, ह्याची डिफिकल्टी लेवल कमी असेल. पॅटर्न जो आहे तो बदलतो का? तर CGLचा फायदा असा आहे तुम्हाला, म्हणजे स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेचा फायदा असा आहे वर्षानुवर्ष पॅटर्न बदलत नाही. जसं एक मेजर चेंजेस मागच्या 10 वर्षामध्ये मी बँक एक्झाममध्ये पाहिले, याच्यामध्ये कवडीचाही बदल साधारणतः एक्झाम पॅटर्नमध्ये झालेला नाही. त्यामुळं तुमचा हा पॅटर्नच बदलत नाही. तुमच्याकडे सगळ्यात मोठी खाण असते प्रिव्हियस इयर पेपर. बँक एक्झाममध्ये जरी प्रिव्हियस इयर पेपर मिळत नाहीत, त्याच्यामध्ये मेमरी बेस मिळतात. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर पेपर असल्यामुळं सगळ्यात तुमच्यासाठीचा बेस्ट सोर्स तुमच्या अभ्यासासाठीचा हा SSCच्या CHSLच्या मागच्या 4-5 वर्षाचे वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये झालेले. एकेका शिफ्टची मला असं वाटतं 25-30 पासून ते 50-50 पेपर एकेका वर्षाचे असतात. म्हणजे 2021चे 50 पेपर असतील, 2020चे 40-50 पेपर असतील, 2018-19 प्रत्येक पेपर जे ते आत्ता ऑनलाईन झाले, मागचे ऑफलाईन पेपर हे सगळे तुम्हाला अवेलेबल असतील त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यात बेस्ट सोर्स कोणता असेल तर मी
प्रिव्हियस पेपर असं म्हणेल. आणि वेगळ्या वेगळ्या सध्याचे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्यांनी हे सगळे पेपर ऑनलाईन किंवा डिजिटलमध्ये शिफ्ट केले, त्यामुळे तुम्हाला ते ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते मिळून जातील. वेकन्सीज एवढ्या आहेत का वाढतील, तर मला असं वाटतं वाढतील. आणि त्यातल्या त्या ज्या वाल्या आता 2023मध्ये ही ॲड जाईल, 22मध्ये आलेली आहे पण 23मध्ये एक्झाम वगैरे जाईल, 23-24मध्ये सरकार जास्तीत जास्त याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करेल. राहिला विषय तयारीबद्दलचा, क्वांटची, रिझनिंगची, इंग्लिशची आणि जी केची. ह्याच्या तयारीसाठी CHSL किंवा CGL लेवलचं मला असं वाटतं तुम्ही आतापासून तयारी केली त्याचा फायदा पुढच्या एक्झामवर होईलच. तर वेगळ्या वेगळ्या किरण प्रकाशनचं पुस्तक मिळतं, क्वांटचं वेगळं, रिझनिंगचं वेगळं, इंग्लिशचं वेगळं आणि GAचं वेगळं. GAचा पॅटर्न थोडासा जास्त वाढीव असल्यामुळं तर मी तुम्हाला GAसाठी किरणच्या पुस्तकांशिवाय, किरण प्रकाशनच्या पुस्तकाशिवाय तुम्ही फक्त गुगलवर किंवा ॲमेझॉनवर किरण प्रकाशन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फॉर SSC टाकलं, स्टाफ सिलेक्शन कमिशन, पुस्तक ऑटोमॅटिकली दिसून जातील. सेम अबाउट रिझनिंग, सेम अबाउट इंग्लिश, सेम अबाउट GK. पण GKसाठी त्यासोबत अरिहंत प्रकाशनचं जनरल नॉलेज आणि जनरल सायन्सचं पुस्तक घ्या आणि ल्युसेंट प्रकाशनचं जनरल नॉलेज जनरल सायन्स हे पुस्तकं घेऊन तुम्ही तुमच्या अभ्यासाला हे पुस्तकं आणि सोबत प्रिव्हियस इयर पेपर मागच्या 5 वर्षाचे हा एवढा पॅटर्न मला असं वाटतं सफिशियंट झाला. आता मी सांगितलेलं पुस्तकं प्लस हे प्रिव्हियस इयर पेपर आणि टेक्स्टबुकसारखी एखादी टेस्ट सिरीज. कारण की जे मुलं स्टाफ सिलेक्शनची तयारी करतात ते जास्तीत जास्त टेक्स्टबुकला प्रेफर करतात. 200-300 रुपये त्यांची जास्तीत जास्त फीस असते. पुढे ॲन्युअली, वार्षिक, केंद्र शासनाची नोकरी आणि राज्य शासनाची नोकरी. काय तुम्हाला वाटेल हे कशाला करायचं? तुम्ही एक साधं उदाहरण घ्या. राज्यातही सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असतो आणि केंद्रातही CGST, इकडे SGST तो CGSTचा असतो. दोघांचा हुद्दा सारखाच, दोन्हीसुद्धा सरकार, केंद्र असो की राज्य, समजा 18% टॅक्स असेल तर 9% दोघं जण घेतात, इक्वल टॅक्स घेतात. समजा 27% असेल तर 13.5 घेऊन टाकतात. समजा 12% असेल तर 6-6% घेतात. टॅक्सचं कलेक्शन इक्वल करतात. पण केंद्र शासन जे ते जास्त खर्च एम्प्लॉईवर करतं. म्हणून समजा इकडे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरचा पगार आणि इकडे मी म्हणेल GST इन्स्पेक्टरचा पगार तुम्ही जर बघितलं, आता तो हा सुद्धा GST इन्स्पेक्टर झाला आहे, ST राहिलाच नाही. एका हुद्द्याच्या नोकऱ्या आहेत, ह्याची पगार जी केंद्राची ही ह्याच्यापेक्षा खूप जास्त असते. दुसऱ्या गोष्टी बेनिफिट्स आणि बाकी सगळं बघितलं तो वाला प्रकार जो आहे तो केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये अशी तुलना करता येणार नाही. दुसरं छोट्यातल्या छोट्या गोष्टी, तुम्ही जर इन्कम टॅक्सच्या, सेंट्रल एक्साईजच्या कोणत्याही एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहत असाल, मुंबई पुण्याशिवाय सुद्धा नाशिकला राहत आहेत, औरंगाबादला राहत आहेत, नागपूर राहत आहेत, तुम्ही त्यांचे क्वार्टर्स बघा, एकदम स्वच्छ सुंदर क्वार्टर्स जे ते एकदम मेंटेन्ड, वेल मेंटेन्ड जे ते ह्या पद्धतीने असतात. त्या सगळ्या सुविधा ज्या त्या केंद्राच्या 2 पावलं जास्तचा. दुसरं, जर काही बदल झाले तुमच्या याच्यामध्ये महागाई भत्त्यामध्ये किंवा बाकी सगळ्या याच्यामध्ये, ह्या पहिला बदल इम्प्लिमेंट होतो केंद्राचा किंवा तुमचं 7वा आयोग, 8वा आयोग जो पे कमिशन आहे तो पहिल्यांदा केंद्राला लागू होतो आणि मग राज्याला लागू होऊन जातो. तर असे वेगळे बेनिफिट जे ते केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये आहे. महाराष्ट्रात पोस्टिंग मिळेल का, याचं उत्तर आहे का नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे सगळ्यात जास्त म्हणजे टॅक्सच्या वेकन्सी जे आहेत त्या महाराष्ट्रातच असतात. जसं याच्यामध्ये टॅक्सच्या सुद्धा क्लरिकल लेवलच्या काही पोस्ट असतील, त्यामुळं हा वाला पार्ट खूप पुढचा आहे. ज्यावेळेला तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भराल तुमच्या फायनल निकालाच्या आधी, तो त्यावेळेला आपल्याला समोर येईल. पण महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग जे ते होऊ शकते. दुसरं, SSC, CGL आणि CHSL वर्सेस बँक एक्झामचा सीझन, ह्या गोष्टी सोबत सांगड घालून आहेत. कारण की तुम्हाला फक्त प्री एक्झाम पास करायची आहे. तुमची CGLची मेन्स ही शक्यतो फेब-मार्चच्या नंतर येईल आणि ह्याची जी मेन्स आहे ही मे-जूनच्या नंतर येऊन जाईल. ह्या काळामध्ये फेब-मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये बँक एक्झामचा सीझन, परीक्षांचा टाइम टेबलचा सीझन जो आहे तो संपलेला असतो. तर अशा विद्यार्थ्यांना एक साधारणतः कॉम्प्लिमेंटरी इकडच्या विद्यार्थ्यांना ह्याची तयारी करण्यासाठी वेळही मिळेल. सर तसं CGLची आमची प्री झाली, ती क्वालिफाईंग होती, ती पास झालास तर मेन्सला तुला अभ्यासाला जास्त वेळ मिळेल. तू कंप्लीट जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा या SSCच्या ॲडव्हान्स मॅथ्ससाठी, GKसाठी, नॉन व्हर्बल रिझनिंगसाठी, थोडंसं ग्रामर ओरिएंटेड इंग्लिशसाठी हे वापरू शकतोस. तर अशा हिशोबानं फायदा जो तो होईलच. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट UPSC आहे तर अशांनी समजा बँकेमध्ये क्लर्क झालं तर नंतर त्या बिचाऱ्याला त्या काउंटरमधून वेळच मिळत नाही सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6-7 पर्यंत.
कम्पॅरेटिव्हली अशा साईड पोस्टिंगवर गेलं आणि सोबत UPSCची तयारी चालू ठेवली तर मला असं वाटतं ते ड्रीमसुद्धा त्यांना मिळवणं जे ते अवघड जाणार नाही. असे मल्टिपल बेनिफिट जे त्या फॉर्मचे आहेत. निश्चितच खूप दिवसानंतर मी सध्याला एखादा नोटिफिकेशनवरचा व्हिडिओ जो तो बनवलेला आहे. व्हिडिओ त्यातला कॉन्टेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर निश्चित लाईक करा आणि याच्यानंतर साधारणतः याच्यामध्ये काय काय चेंजेस पाहिजे काय राहिलं असेल तर मला तेवढं फक्त जे ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जे ते कळवा. बाकी जे विद्यार्थी नवीन आत्ता तयारी लागलेले आहेत त्यांना जर साधारण ह्या परीक्षांची तयारी स्टार्ट करायची असेल तर मला असं वाटतं ऑफलाईन आणि ऑनलाईन संकल्पच्या माध्यमातून ह्या दोन्हीसुद्धा गोष्टी विद्यार्थ्यांना आपण अवेलेबल करून दिल्यात त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे. धन्यवाद.